प्रत्येकाला आपला धर्म स्वाभिमान असतं ह्याच प्रमाणे, परंतु आपण पण हे विचार करायचं की त्यांना त्याचं धर्म चांगलं वाढतंय, मला सुद्धा माझा धर्म चांगला वाटतंय. यासाठी आपण जर विचार केला तर कुठेही अशी घटना घडणार नाही. पण तुम्हाला विनंती पण करतो की आपल्या भागामध्ये अनेक वेळाच्या घटना घडल्या, पण आपण तिथं ताबडतोब तिथं हाताळलं पोलिस मदत घेऊन. पण असंच नेहमी व्हायला पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, एका पोराने कृत्य केला तर ते 100 पोरावर गुन्हा दाखल होत आहे. 100 पोरावर गुन्हा दाखल झाला तर त्याला किती त्रास होतो मला आज सांगतो. एक तर पासपोर्टची इन्क्वायरी होत नाही तुमची, कुठं सरकारी नोकरी लागत नाही, एक गुन्हा झाला की दुसरा गुन्हा घडताय, तिसरा गुन्हा घडताय, तडीपार, एमपीडी, हे उगाच काय पण नाही, तुमचे गुन्हे नसतात, परंतु त्यामध्ये गेले म्हणून तुमच्यावरती आरोप येते. ज्या ठिकाणी आजकाल सोलापूर लोकांची सवय पडली, एक ऍक्सिडेंट झाला तर बघायला 100 उभा आहेत, पण त्याला मदत करायला कोणी येत नाही. यासाठी आपण काय करायचं, त्या अशा ठिकाणी कधीही जायचं नाही. ज्या ठिकाणी अशा घटना घडत असतात त्या ठिकाणी कधीही थांबायचं पण नाही, त्यांना साथ पण द्यायचं नाही, काही होत नाही. आपण ह्या शांतीनगर असू द्या, नई जिंदगी असू द्या, सगळे लोक आहेत त्या भागातले, पण आपण लोकांना विनंती करतो की आपल्याला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण तसं शांत राहायला पाहिजे. आपल्या एरियाला आपल्या बाजूला हिंदू धर्म राहत आहे, मुस्लिम धर्म राहत आहे, हे दोघांच्या भावना कुठेही दुखू नये. हे जर काम केलं तर आपल्या एरियात काही अनुचित घटना घडणार नाही, हे माझी गॅरंटी आहे.